नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण रंग माझा वेगळा या मालिकेतील सौंदर्य इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, कसा होता यांचा अभिनेत्री तसेच एक कॉस्ट्यूम डिझायनर, त्याचप्रमाणे मालिका विश्व, कला विश्व आणि रंगभूमीवरील संपूर्ण जीवन प्रवास आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हर्षदा खानविलकर यांचा जन्म 2 जुलै 1973 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथील लालबाग या ठिकाणी झाला। हर्षदा यांच्या वडिलांचे नाव अशोक खानविलकर असे होते। ते बँकेत नोकरी करायचे। त्यांचे 2001 साली दुःखद निधन झाले। तसेच त्यांच्या आई शिक्षिका आहेत। हर्षदा सांगतात की पूर्ण आयुष्यातील जडणघडणीत त्यांच्या आईचा मोलाचा वाटा आहे। हर्षदा यांनी आपलं संपूर्ण शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केलं। त्यांनी IAS किंग जॉर्ज हायस्कूल येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं। तर हर्षदा यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण विकिपीडियानुसार कीर्ती एम डोंगुरसे कॉलेज येथून पूर्ण केले आहे। पण त्यांचे बहुतांश फॅन्स असं म्हणतात की त्यांनी DG रुपारेल कॉलेजमधून आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आहे। नेमकं काय आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। हर्षदा या लॉचं शिक्षण घेत होत्या। आपल्या अभिनय कारकिर्दीवर फोकस करण्यासाठी त्या लॉचं शिक्षण मध्ये सोडलं होतं। हर्षदा यांनी असं काहीच ठरवलं नव्हतं की आपल्याला कलाविश्वात करिअर करायचं आहे। त्यांची एक मैत्रीण कॉलेजमध्ये असताना त्यांचा फोटो एका मॅगझिनसाठी दिला होता आणि त्या फोटोवर अभिनेत्री नीना गुप्ता यांची नजर पडली। आलेल्या दूरदर्शनवरील हिंदी मालिकेतून मालिका विश्वात त्यांनी पदार्पण केलं। त्यानंतर 1990 ते 1995 पर्यंत ऑल द बेस्ट, जुनून, घरकुल या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे। यासोबतच त्या मराठी रंगभूमीवर देखील काम करत होत्या। खेळ थोडा वेळ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मराठीतील पहिली डेली सोप असणारी सुपरहिट मालिका दामिनीमध्ये काम करायची संधी त्यांना मिळाली। दामिनी या मालिकेत त्यांनी जुई ही भूमिका साकारली होती। त्यानंतर 1999 साली आलेल्या अल्फा मराठी म्हणजेच झी मराठीवरील पहिलीच डेली सोप असणारी मालिका आभाळमाया या मालिकेत त्यांनी सुषमा ही भूमिका साकारली होती। त्यानंतर 2001 साली आलेल्या झी टीव्हीवरील हिंदी मालिका अस्तित्व एक प्रेम कहाणी या मालिकेत सगुना ही भूमिका साकारली। तसेच 2002 साली आलेल्या हॅलो इन्स्पेक्टर यात एपिसोडिक भूमिका देखील साकारल्या होत्या। त्यानंतर उचापती या नाटकात प्रथमच आपल्याला हर्षदा कॉमेडी भूमिका करत असताना दिसल्या। त्यांनी 2005 साली आलेल्या ऊन पाऊस ऊन आणि 2007 साली आलेल्या कळत न कळत या दोन्ही झी मराठी वाहिनीवर कामे केलेली आहेत। 2009 साली आलेल्या बुरे भी हम भले भी हम या हिंदी मालिकेत त्याने रसीला ही भूमिका साकारली। तसेच 2010 साली आलेल्या झी मराठीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत त्यांनी संध्या पेंडसे ही महत्त्वाची भूमिका साकारली होती। त्यानंतर 2011 हे वर्ष हर्षदा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले। 2011 साली आलेल्या स्टार प्रवाहावरील मालिका पुढचं पाऊल यात त्यांनी काम केलं। या मालिकेत त्यांनी अक्कासाहेब देशमुख ही भूमिका साकारली। त्यांची ही भूमिका अत्यंत जबरदस्त होती। त्यांच्या या मालिकेने महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात ओळखीबरोबरच एक आदरयुक्त भीती देखील निर्माण केलं। ही मालिका सलग 6 वर्ष चालली। तसेच या मालिकेचे आजवर 1944 भाग प्रदर्शित झाले आहेत। या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आज देखील एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे। त्यानंतर हर्षदा यांनी नवरा असावा असा हा कार्यक्रम होस्ट केला। तसेच मराठीतील बिग बॉसच्या पहिल्या पर्वात त्या ॲज अ गेस्ट म्हणून प्रवेश केला होता। 2019 साली आलेल्या घाडगे अँड सून या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर सौदामिनी ही भूमिका साकारली होती। त्यानंतर 2019 साली हर्षदा यांची तुफान चर्चा झाली, ती आजवर देखील चालू आहे। 2019 साली आलेल्या स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत त्यांनी काम केले। या मालिकेत त्यांनी सौंदर्य इनामदार ही भूमिका साकारली होती। या मालिकेत त्यांनी सुरुवातीला निगेटिव्ह पात्रात होत्या, नंतर त्या हळूहळू पॉझिटिव्ह होत जातात। हर्षदा यांनी मराठी मालिकेबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे। 2005 साली आलेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटापासून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी 2007 साली आलेल्या सुनामी 81 या हिंदी चित्रपटात मिसेस मोती ही भूमिका साकारली होती। तर 2019 साली आलेल्या स्माइल प्लीज या चित्रपटात त्यांनी एक स्पेशल भूमिका साकारली होती। हर्षदा या कॉस्ट्यूम डिझायनर देखील आहेत। त्यांनी आजवर अनेक चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझाईन केलेले आहे।
त्या आजवर तुला शिकवीन चांगलाच धडा, साडेमाडे 3, चेकमेट, दुनियादारी आणि प्यारवाली लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलेले आहे। त्या एक प्रोड्युसर देखील आहेत। त्याने किमियागार हे नाटक आणि दुहेरी ही मालिका प्रोड्यूस केलेली आहे। ही मालिका स्टार प्रवाहावर प्रचंड चालली होती। संजय जाधव हे हर्षदा यांचे गेले 23 वर्ष एक जिवलग मित्र आहेत। तसेच ते दोघे बिझनेस पार्टनर देखील आहेत। या दोघांनी पार्टनरशिपमध्ये ड्रीमर्स प्रिया ही कंपनी उघडली आहे। हर्षदा या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात। त्यांचे इंस्टाग्रामवर 56,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। तसेच त्यांच्या फेसबुक पेजला 11,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मराठी इंडस्ट्रीत त्यांना सगळे लाडाने मम्मी असे हाक मारतात। तर अशा अष्टपैलू असणाऱ्या हर्षदा या तुम्हाला कशा वाटतात